नमस्कार। आज दिनांक 5/12/2024 आपण गार्डनसाठी ख्रिस्तियानाचं लोडिंग बघत आहोत। हे लोडिंग आहे श्री आजरी साहेब, जे रिटायर अधिकारी आहेत RTO मध्ये वडा मुंबईसाठी क्लास 1 ऑफिसर आहेत आणि जे आपले कायमचे कस्टमर आहेत। सरांनी आता मंगल कार्यालय जे गड इंग्लजमध्ये मोठे बांधलेलं आहे, त्यासाठी गार्डनसाठी त्यांना आपण कोनोकार्पस हे नियोजन दिलेलं आहे। त्याचबरोबर ख्रिस्तियाना आता जे लोडिंग चाललं आहे, ख्रिस्तियानाचं लोडिंग चाललं आहे। ह्यानंतर बॉटल ब्रश असेल, त्याचबरोबर फॉक्सटेल पाम असेल। दादा बारकी रोप काढ दे, काढ बारीक रोप भरू नकोस, बारीक रोप मागं बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं भरायला चाललेले आहेत। खराब रोप वाटते ते बाजूला काढलेलं आहे। अशा प्रकारचे लोडिंग। त्याचबरोबर हा व्हिडिओ मोठा असणार आहे, त्यामध्ये इतर पण झाडं लोडिंग आपल्याला पाहता येणार आहेत। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, त्याचबरोबर अशी गार्डनची रोपं देणारी नर्सरी आपल्याकडे कराडमधील कृष्णा हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरमधील जे मेडिकल कॉलेज MBBS BHMS नर्सिंग कृष्णा हॉस्पिटल अतुल भोसलेंचं ते पण आपल्याकडे गार्डनचं आहे। त्याचबरोबर प्रकाश हॉस्पिटल आणि मोठमोठे जे कंस्ट्रक्शन आहेत पुण्यामधील, मुंबईमधील लोढा अबुराय, त्याचबरोबर मोठमोठे एन्जॉय जे कृषी पर्यटन असतील, या सर्वांना आपण जे मागाल ते रोप देत असतो। कारण नर्सरी मोठी असल्यामुळे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारचे आपल्याला रोपं मिळतात। आता हे जे आपण ख्रिस्तियाना बघतोय, ह्याचा वातावरणातील जसा बदल होत जातो तसं पानाचा लूक बदलत जातो। मेन म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं पानाचं जे त्याला नॅचरल वेगवेगळा लूक येत जातो। अशा प्रकारचं हे जे ख्रिस्तियानाचं झाड आहे, वैशिष्ट्य म्हणजे दिसायला लूक चांगला, 12 महिने हिरवगार, पानगळ होत नाही। अशा प्रकारचे हे लोडिंग चालू आहे। जे आपल्याला खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं, कारण नर्सरी मोठी असल्यामुळं शेतकरी बंधूंना सिलेक्शन करून रोपं दिली जातात। मोठमोठे डॉक्टर, पोलीस अधिकारी, बिझनेसमॅन आपले कस्टमर आहेत। तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी, महाराष्ट्रात सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळं सर्व झाडे मिळतात। आता सरांनी ख्रिस्तियाना बरोबरच वेगवेगळी पण झाडे घेतलेली आहेत, ती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। पुडिका चाफा असेल, गार्डनसाठी लागणारी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात। बघू शकतो आपण आता जिथं गाडी लोडिंग चाललेली आहे तिथं आपण बघणार आहोत। काका एक जण ही लावायला हे करा, मागे गॅप लावा व्यवस्थित। असं आपलं वाक्य आहे, 35 एकर जागा, हवे ते झाड मागा। बघू शकतो आपण शैलेश नर्सरी मलकापूर, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आणि आपला लोगो पण आहे, 35 एकर जागा, हवे ते झाड मागा, शैलेश नर्सरी मलकापूर, कोल्हापूर। बघू शकतो आता आजरी साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे ख्रिस्तियानाचं, ते अशा प्रकारचं आहे। 100 किती झाला रोप लावले की आपल्याला फास्ट वाढत असते। अधिक माहितीसाठी आपल्याला दिल्यानंतर बघू शकतो आपण, व्हिडिओ मोठा असला तरी बघायचं आपल्याला। आता आजरी साहेबांचं लोडिंग चाललं आहे स्पायडर लिली, हे गार्डनसाठी लागणारं मटेरियल। आता आपण मगाशी बघितलं व्हिडिओमध्ये ख्रिस्तियाना, आता स्पायडर लिली म्हटलं तर हे कंपाऊंडसाठी आणि शो देतं चांगलं, त्यासाठी लोडिंग चाललं आहे। बघू शकतो आपण फुलासाठी, त्याचबरोबर दिसायला लूक चांगला येतो, त्यासाठी कंपाऊंडला नियोजन केलेलं आहे। पूर्ण हे जे लोडिंग चाललेलं आहे हे मंगल कार्यालय आणि पेट्रोल पंप ह्यासाठी लोडिंग चाललेलं आहे। दिसायला गार्डनिंगसाठी पूर्ण जी रोपं लागतात ती आपल्याकडे मिळत असतात। बघू शकतो आता स्पायडर लिलीची ही रोपं। अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। यानंतर आपण बॉटल पाम असेल, वेगवेगळ्या गार्डनसाठी लागणारे मटेरियल आपण लोडिंग बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
असताना बघितलं. आता स्पायडर लिली. त्यानंतर आता याच्या पुढचं नियोजन जे आहे आपलं ते फॉक्सटेल पाम असेल. त्याचबरोबर त्यानंतर काय लोडिंग करूया आपण? त्यानंतर बॉटल ब्रश करूया आणि लास्टला आपण पुडिका चापा टाकूया. नाजूक असल्यामुळे तो मागच्या कडला टाकला जातोय. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो, कारण आपण स्वतः हे लोडिंग करताना नियोजन देत असतो. हे राजमाती रोप काढा. बघू शकताय जे खराब वाटते ती रोप आधीच बाजूला काढलं जाते. एवढी फास्ट सर्व्हिस आहे आपली. अधिक माहितीसाठी खराब हो गया. आता जे फॉक्सटेल पंपचं लोडिंग चाललेलं आहे, अशा प्रकारचा फॉक्सटेल पंप आहे. 13 बॅगमधील आजरे साहेबांचं जे मंगल कार्यालयासाठी लँडकीपिंगवाल्यांना जे आपण नियोजन पाठवलेलं तर त्यांच्यासाठी लोडिंग चाललेलं आहे. आपल्याकडे फॉक्सटेल पंप असेल, आरेगा पंप असेल, अशी सर्व रोपं मिळत असतात. बघू शकतो आपण. दिसायला लुक चांगला, पानाचा आकर्षक अशा प्रकारचे फॉक्सटेल पंप बघू शकतो. त्यानंतर आपण हा बॉटल ब्रश लोडिंग करणार आहोत. बघू शकताय सिलेक्शन करून रोपं द्यायचे चाललेले. त्यानंतर आपण आरेगा पाम हा 350 वाला आहे. बघू शकतो बुशी झाड हे त्यामध्ये लोडिंग करणार आहोत. त्याचबरोबर बॉटल ब्रश हे सर्व लोडिंग होणार आहे त्यामध्ये. अशा प्रकारचे नियोजन. आरेगा पाम 350 रुपये किंमत. उंची 4-4.5 फूट. बघू शकतो. मोठमोठ्या हॉटेलला, गार्डनला, कंपाऊंडसाठी कोनोकॉर्पस तशाच प्रकारे आरेगा पामही लावला जातो. शेतकरी बंधू, आता हा गोल्डन बॉटल ब्रश जो आहे हा अशा प्रकारचा आजरी साहेबांसाठी जो काढलेला आहे आपण 10 रोपं ही मोठ्यामधली घेतलेली आहे सरांनी आणि ही लहानमधली बॉटल ब्रश घेतलेला आहे. बघू शकतो मोठ्यामधलं जे आहे हे अशा प्रकारचं बघू शकतो. रोप सिलेक्शन करून काढलं जाते. बघू शकताय खोड पण मजबूत आहे आणि उंची भरपूर आहे. अशा प्रकारचा हा गोल्डन बॉटल ब्रश. त्याच्या पानाचा लूक असाच येतो, त्यामुळं दिसायला एकदम सुपरेर असते. अशा प्रकार का गोल्डन बॉटल ब्रश आजरी साहेबांसाठी सिलेक्शन करून रोपं काढलेले आहेत. ते काय आलं हे लहान पाहिजे, लहान वाढवणार एवढाच आहे ना 22. अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे आजरी साहेबांचं. बघू शकतो गोल्डन बॉटल ब्रश जबरदस्त खोड आहे. अशा प्रकारचं हे दिसायला लुक चांगला देते आणि मोठमोठे कॉलेज, विद्यापीठ, त्याचबरोबर जसं तुम्हाला बोललो मेडिकल कॉलेज असेल, मंगल कार्यालय, पेट्रोल पंप ह्या ठिकाणी शोसाठी हा बॉटल ब्रश लावला जातो. बघू शकता मामाची उंची. आमच्या मामा जवळ उभा राहा. किती उंची आहे बघा. झाडाजवळ जावा. बघू शकता झाडाजवळ उंची 60 किलोच्या बॅगमधील गोल्डन बॉटल ब्रश अशा प्रकारची उंची आहे. त्यानंतर आता आपण पुडिका चापा लोडिंग करणार आहोत. बघू शकताय. हा घेऊन या चला. व्हिडिओ मोठा असला तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. आपल्याकडे ह्याचबरोबर फळझाडे असतील, आंबा, पेरू, लिंबू, नारळ, सीताफळ असेल, जांभळ असेल, कोकण भाडुली, थाई असेल, सफेद जांभळ, चिक्कू, बुटके लोटन नारळ, गार्डन प्लॅन्ट बरोबर सर्व रोपं मिळत असतात. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे. सिलेक्शन करून रोपं दिलेले आहेत. जे खराब वाटते ते बाजूला काढलेलं आहे. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.